महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही। तारखेच्या पहिल्याच दिवशी जे आता तारीख डिक्लेअर करतोय त्या तारखेला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतराळी द्यायचे। जिथं जागा मिळेल तिथं बसायचं। तुम्ही येऊन जाऊन केलं तरी चालेल, नाही थांबणारे थांबा। ऊन प्रचंड राहणार आहे। आपण आपली छत्री पाण्याची बाटली येताना रोज घेऊन यायची, येऊन जाऊ करायचं असं। पण आंदोलनाचा पहिला दिवस त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी जायचं नाही। आणि आता इथून गेल्यापासून लगेच गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांपर्यंत तुम्ही स्वतः सगळ्यांनी जातीसाठी जायचं। जाणार का? एकाने पण झोपायचं नाही त्या तारखेपर्यंत। घरना घर फिरून काढायचं। जातीच्या कल्याणासाठी अंतरवाली मराठ्यांनी यायचं। पिकाचं नुकसान करू नका। इथं आल्याच्या नंतर आपली मराठा समाजाची संस्कृती आहे। छत्रपतींनी आपल्याला सांगितलंय मिरची त्या गेटाला सुद्धा हात नाही लावायचा। कोणाच्या मोसंब्या खाऊ नका। काहीच्या मोसंब्या नाही खाल्ल्या तरी खाल्ले म्हणतो काही त्याला मोसंब्यात जाऊ देतात। तो म्हणला मोसंब्या खाल्ल्या त्याचा काँग्रेस उगालेलं काम लाभार जाऊन असते काही काही जाऊ द्या। पण नका हात लावू। कुणाच्या मिरचीला उसाला कशाला हात लावू नका। जिथं मोकळी जागा असत तिथं बसा। पण सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय। तारीख डिक्लेअर झाली। आजपासून एकानेही थांबायचं नाही। तुम्हाला गावागावात जायला संधी आहे, मराठ्यांसमोर जायला संधी आहे। मराठा बघतो कोणता राजकारणी माणूस गावात बैठकीला आलाय, कोणता समन्वयक आला, कोणता मराठा सेवक आला, कोण राजकारणी आला, पदाधिकारी आला, कोण आला, हे मराठी बारकाईने बघतो। तरी आपल्या कोण आव्हान सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या संघटनेतल्या मराठ्यांनी, सगळ्या समन्वयक मराठ्यांनी, सगळ्या मराठा सामान्य शेतकऱ्यांनी, मराठा सेवकांनी तुटून पडा। घर ना घर फिरून करत त्या तारखेला अंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचं। इथं 50-50, 100-100 किलोमीटर म्हणायला जागा नाही जायला पाहिजे। इतक्या मराठ्यांनी वाऱ्यासारखा मराठ्यांनी धावलं। काही आंदोलन होणार अंतरवाली शांततेत, राज्यात होणार शांततेत। अंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली। त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। 30 जूनला अरे पैसे ऐका ना उपोषणाशिवाय पर्यायच नाही आपल्याला। ऐका ना विषय सांगतो ना। ऐका ना आपण एक काम करू। ऐका खाली बसा, खाली बसा, 2 मिनिटं खाली बसा। अरे मुंबई पुन्हा ट्रॅक्टर वापरू। मुंबई अरे मुंबई म्हणा मुंबईच म्हणा सगळे आपल्याला याच्यासाठी
मुंबई 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 एक मिनिट ऐका फक्त. पुन्हा पुन्हा तुमचं ऐकून घेतो मग असता सत्ता ऐका. एक मिनिट ऐका ऐका. बघा तुमचं प्रेम मला कळतंय बाबा. माझे जाग माझ्यावर प्रेम करीत असेल तर एवढे आलेच नसती. एवढे आले नसते. आंबायचं नाहीच आपले वैद्यच इतके येते. तर आंतरराष्ट्रीय त्या दिवशी जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त मराठे 30 मेला येणार. 3 कोटीपेक्षा जास्त मराठी आंतरराष्ट्रीय तुम्हाला दिसतो. पण जो विश्वास मी प्रामाणिकपणाच्या जीवाला लावलेला. तुमची माया ठीक आहे पण माझी माया समजून घ्या. 1 करोडपेक्षा जास्त पोरं ऍडमिशन घेणार. थोडं शांत डोके विचारतात. राज्यात 1 करोडपेक्षा जास्त ऍडमिशन होणार. व्हॅलिटा थांबल्या. यांनी कुणबी प्रमाणपत्र थांबवले. लेकरा बाळाचा डोळ्याकरता वाकडून नाही बघू शकत आपण. काय करता जर यांनी व्हॅलिटा टायमाला रोखून धरलं तर पोरांनी काय करायचं. नोकऱ्याला लागलेल्या पोरांनी काय करायचं. विषय समजून घ्या. आपल्याला जून महिन्यात ऍडमिशन सुरू होते. आपण जर आधीच काम घालला तर लेकरा बाळाचा सुखी समाधानाविषयी होईल. कारण भरती आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन पोरं आपले लेकी वडील लांब जातात. आपल्या आई बापापासून गावापासून कुटुंबाला सोडून आपले लेकरं शहरात शिकायला जातात. आई बापा फीस भरते आणि नोंदी जर निघालेला असून कुणबी प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस नाही दिले तर लेकरा बाळाचं वाटलं. ही गोष्टी समजून घ्या. मी तुमचा पाय पडून सांगतो. योग्य वेळी मराठ्यांनी लढायचं शिकायचं. आपण आतापर्यंत मी सांगतो ऐकून घ्या. तुमचं सगळं ऐकून तुमचं कधी ऐकलं नाही असं झालं नाही म्हणूनच तुम्ही ते लोकांना वाटतं फक्त जायक्याला चालू वरती वाटतं फक्त तेवढी क्लिअर करतो. आणि मी आधीच विचारलेलं आपल्याला तुला काय माहिती रे तिकडे चापा घेऊन मी यांना विचारतो ते मध्ये नाही विचारत नाही. डायरेक्ट घोषणा करतो तुला काय माहिती रे. मी त्या मायबापाला विश्वासात घेतल्याशिवाय नाही काय करत. तुला माहित नसतं कारण तो त्या टायमाला नेत्याच्या चपला टाकत होता. मी सांगत होतो म्हणून तुला माहित होत नाही. समजून घ्या. आपले लेकरं बाळाच्या ऍडमिशन जोडली आपण आधीच लढायचं. वारंवार काय काय नाही म्हणतात का वारंवार कवर लढायचं. वारंवार लावला नाही. तुम्ही जर शेत घेतलं